विश्वातील भारतातील एकमात्र जिल्हा त्याचं नाव आहे पालघर. फटका चांगला, टायमिंग चांगला, मागच्या बॉल वरती कॅच ड्रॉप. करण मोरेची स्ट्राइक मिळाली ओमकार देसाईला आणि पहिल्याच वॅक्स से आपका स्वागत. धावफलक 7 विकेट गेली. एक अजून एक वन मोर बिग हिट. जो मुस्कुरा रहा उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाव में भी छाला होगा. पूर चांगलं क्रिकेट सगळ्यांनी दाखवलं. बॉल तयार, अर्ध्या विकेट वरती टाकलाय, शफल झालाय इन फ्रंट ऑफ द सेंटर, डीप मिड विकेटच्या बाहेर. 30 मध्ये नाही आहे. ग्रामीण क्रिकेट मध्ये एक आलाय. फुल टॉस अंपायर्स कडे आशाभूत नजरेनं पाहिलंय जरूर. ओमकार देसाई ठिकाणी चॅलेंज करेल जरूर आणि क्रिकेट जगतायत हे सगळे आणि अनेक सितारे टेनिस बॉल क्रिकेट मध्ये घडतात. त्यामध्ये या सगळ्यांचं योगदान. हा फटका चांगला आहे, अंपायरचा आवाज पोहोचलाय ओमकार देसाईच्या कानापर्यंत. नो बॉल आणि बॉल पोहोचला सरळ सगळ्या खेळाडूंकडे. म्हणून तर आज एक वेगळा चाहता वर्ग आहे खेळाडूंचा. बॉल तयार, शेवटचं षटक. आगरकर आलाय पहिल्या बॉल वरती. आगरकरला दुसऱ्या नगरच्या बाहेरच पाठवलाय, मिड विकेटच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. ओमकार देसाई कुठे थांबायचं नाव क्रिकेटवरती प्रेम करणारा जो प्रेक्षक राजा उपस्थित आहे, हॅट्स ऑफ पालघर वासियांना. फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्धशतक ठोकलाय ओमकार देवीदास देसाई. एकदा बॅटर वरती व्हायला हवी. जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख. 17 बॉल 52 आणि 18 बॉल 58. डाव संपलाय पहिला. रन झालेत 82. एक अनपेक्षित सम्राट. कम ऑन डीजे. आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाले त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑन साइडला ओमकार देसाईच्या बॅट मधून पॅटर्न शॉट. टायगर अभी जिंदा आहे दर्शवत असताना फ्लॅट 6 षटकार. ऑन साइडला काय कनेक्ट केलाय, जबरदस्त, सरळ चेंडू निघून येईल. प्रत्येक पुन्हा बॉलर तयार धनीत राऊत. ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना रोहित शर्मा कॉपी बुक. टायमिंग काय तो षटकार, समजा ओके. ग्रेट बॅटिंग. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट हा ट्रेडमार्क आहे. पसंतीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. अप्रतिम पुलचा फटका, गॅप शोधलाय, मिड विकेटला क्लिअर करतायत आणि इथे आपण बघतोय रिदम मध्ये बॅटिंग करणारा ओमकार देसाई पुन्हा आपला स्टार्ट आगाज करतोय. आणखीन एक दमदार षटकार फेकलाय सरळ लॉन्गच्या डोक्यावरनं. उठाते भी करते हैं उनका भी हम दिल के गहराई से हार्दिक स्वागत मेगा फाइनल में. इस बार उड़ा दिया है रडार में गेंद थी, फेंक दिया गेंद को एक बेहतरीन शॉट के जरिए सीमा रेखा. गोलंदाजीची पुढचा चेंडू उडवलाय, सरळ पिकअप शॉट, चेंडू सरळ जाईल दूर, अति दूर. संघर्षामुळे तुमची क्षमता वाढते, तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातो तो संघर्ष. असाच संघर्ष आपल्या बॅटच्या साथीने करत अनेक गोलंदाजांवर ज्याने मात केली, अक्षरशः कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या धावा रोखता आल्या नाहीत, असा उत्कृष्ट फलंदाजाचा तुरा ज्याच्या माथी रोवला गेलेला आहे, असा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज 2024 AB ट्रॉफी कोण असेल उत्कृष्ट फलंदाज. आणि या फलंदाजाला सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मंगेशजी भोईर आणि प्राण भोईर या दोघांनाही मी आमंत्रित करतोय, कारण आपल्या ट्रॉफी प्राप्त झालेले श्री किरणजी प्रभाकर म्हात्रे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. या मंगेशजी भोईर आणि प्राण भोईर यांनी मात्र सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, 100च्या वरती ज्यांच्या धावा आहेत. नाव घेऊ की आपणच सांगणार आहात? हा, नाव जोरात येऊ द्यात. ओके, यस. आणि
2024 AB ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज ठरतोय विहान इलेव्हनचा ओमकार देसाई. 126 धावा तब्बल ज्यांच्या बॅट मधून आल्या, ओमकार देसाई यांना सन्मानित केलं जाईल. प्राण भोईर आणि मंगेशजी भोईर, यस, ओमकारजी देसाई यांना सन्मानित केलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅटर म्हणून ज्यांनी किताब पटकावलेला आहे. मी ओमकारजी देसाई यांना 2 मिनिटे इथे थांबवतोय. ओमकारजी देसाई काय म्हणणार आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खेळीबाबत आणि ह्या AB ट्रॉफी बाबत? खूप उत्कृष्ट टुर्नामेंट आहे आणि विहान इलेव्हनने मला इथे बोलवलं त्यासाठी मी त्याला थँक्यू बोलतो. आणि खूप मजा आली खेळायला. असं वाटलं नाही की 2 लाखाची टुर्नामेंट होती, 20 लाखाची टुर्नामेंट असं वाटलं.